तुला काय इथे टाइमपास करायला बोलवलंय? काल तुझ्यामुळे सगळी माती झाली असती. कशाला गेला होतास तिकडे तडमडायला? काय सांगायचं होतं सईला तुला? ते मूर्ख माणसा, जोपर्यंत देवान जिवंत आहे तोपर्यंत तुला सई मिळणार नाही. बेबी, तू मला माझ्या सईबद्दल सांगायची गरज नाहीये. माझ्या सईला मी चांगलाच ओळखतो. आता ही सई माझ्याच विचारात असेल. काल मला भेटायला, मला बघायला किती आतुर झाली होती माझी सई. अरे ती तुला भेटायला आतुर कशासाठी झाली होती माहितीये का? तिला तुला पोलिसात द्यायचं होतं. आणि एवढी जेलची हवा खाऊन आला तरी तुझं मन भरलं नाही काय रे? अरे नाही रे बी, तुला नाही कळलं ते. त्या देवांशला घाबरून केलंय तिने हे सगळं. आता ना मला सईच्या मनातली भीती काढायची आहे फक्त. आणि एकदा तिच्या मनातली भीती निघाली की मग सई माझ्याकडे येईल. आणि एकदा सई माझ्याकडे आली की देवांश आपोआप संपून जाणार. इश इश. आणि सई अरे तुमच्या या मूर्ख लव्ह स्टोरीमुळे एक दिवस आम्ही लटकू. अरे तुला कळत कसं नाहीये विक्रम? तुला देवांशला संपवायचंय, त्यावर फोकस कर. जोपर्यंत तू देवांशला संपवत नाहीस तोपर्यंत सई तुला भाव देणार नाही. हे बघ बेबी, सईचा फोन आहे. अरे मग फोन घेणार तिचा? हा, तिचा फोन येणं माझ्यासाठी खूप आहे रे, खूप आहे. फोन का उचलत नाहीये हा माणूस? घे घे फोन घे. बेबी, नुसतं सई कॉलिंग असं बघून पण मी माझं पूर्ण आयुष्य जाऊ शकतं रे माझं. चुकीच्या माणसाची निवड केली मी. काय करू या माणसाचं? कसं पोहोचू याच्यापर्यंत? खूप हुशार आहे हा. हॅलो सई, एक सेकंदही जात नाही ना तुझं माझी आठवण काढल्याशिवाय? तू मला भेटणार होतास ना, मग मला फसवून का गेला? आणि कोण होती ती सगळी माणसं? त्या माणसांमध्ये मी नाही ओळखू शकलीये तुला. नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात मला कळेल का? कळलं ना सई आता मी किती हुशार आहे ते. पण सई कसं आहे ना, मला दोन गोष्टींचा वाईट वाटतं. कोणत्या? एक तर तू मला फसवलंस, बेईमानी केली. आणि दुसरं म्हणजे आपली भेट नाही झाली सई. पण ठीक आहे, हरकत नाही. ते म्हणतात ना की देव खऱ्या प्रेमाची नेहमीच परीक्षा बघत असतो. कधी भेटणार आहे? इतकी उतावळी झाली सई मला भेटायला? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हवंय मला. ठीक आहे सई, भेटू लवकरच. जिथे काल भेटणार होतो तिथेच. एकटी येणार असशील तर भेटेन.
आईंना सांगू का? नाही नको, नंतर सांगते. देवी आई, मी अलिबागला असताना मला बेशुद्ध करून किडनॅप केलं होतं. देवांशला तर मरणाच्या दारातून परत आणलंय. त्या रात्री जर मला शुद्ध आली नसती तर माहित नाही काय झालं असतं. पण तो जो माणूस आहे तो खूप भयानक आहे आणि तो एकटा नाहीये. मला आता त्याला एकट्याला भेटायला जायचंय आणि माझ्यासाठी खूप मोठी जोखीम आहे. ती मला पार पाडायची. ती गोष्ट मी कोणाला सांगूही शकत नाही. अशा वेळेस मला तुझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे देवी आई. तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी जर असेल ना तर सगळी संकट पार करू शकते. कायम माझ्या पाठीशी अशीच उभी राहा आणि तुझा आशीर्वाद कायम राहते. ही लढाई माझ्या एकटीची आणि ती मला एकटीलाच लढायची. सई, सई, सई. अगं कुठे गेली ही मुलगी? बाहेर गेली की काय? न सांगता कधी जात नाही कुठे. मला जेव्हा भेटायला येशील तेव्हा एकटीच येशील. जर तू देवांशला घेऊन आलीस तर देवांश आईचा फोन. हा आई. हॅलो बाळा, अगं कुठे बाहेर गेलीस का? हो. अशी अचानक? काही महत्वाचं काम होतं की काय? नाही म्हणजे कधी न सांगता जात नाहीस ना म्हणून विचारलं. हो आई, जरा गडबडीत होते म्हणून नाही सांगता आलं. पण काम झालं की मी लगेच घरी येईन. काय झालं? मी तुझा आवाज असा काय येतोय? सगळं ठीक आहे ना तिथे? हो सगळं ठीक आहे. सावकाशी हा, घाई करू नकोस. हो चल ठेवू मग. हो बाय बाय.
आहेस तू? काय हवंय तुला नक्की आणि का बोलवलंयस तुम्हाला इथे? कमाल आहे सई, तू मला अजूनही ओळखला नाही. जवळ येऊ नकोस हा, नाहीतर मी इथून निघून जाईल. तुला जर इथून निघून जायचं असतं सई तर तू इथे आलीच नसती. तू का त्रास देतोयस मला? काय हवंय तुला नक्की? तू हवी आहेस सई, सोड मला, सोड. तू हवी आहेस मला. सोड नाही तर मी ओरडे ना. सोड सई, सोड. माझी सई, आज फायनली माझी सई माझ्या जवळ आहे. सोड. सई, याच क्षणाची तर मी आतुरतेने वाट पाहत होतो. सगळ्यात जास्त आनंद मला या गोष्टीचा आहे की माझ्या सईने मला स्वतःहून फोन करून बोलवून घेतलंय. स्वतःहून बोलून घेतलंय सई. मला खात्री होती सई, मला खात्री होती सई की एक ना एक दिवस तू स्वतःहून मला भेटायला येशील. मला पाहण्यासाठी तू आतुर असशील सई, हे मला माहित होतं. बेस्ट, माझ्या आयुष्यातला हा बेस्ट 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 दिवस आहे सई. सोड. सोड मला. सई, सई. देवा, अरे आज लवकर आलास ऑफिस मधून? हा ग, ऑफिसला थांबण्यात काही पॉइंटच नव्हता आज. म्हणजे काय सांगू तुला. ऐक ना, तू सईंना सांग ना माझ्यासाठी गरम गरम कॉफी करायला. डोकं दुखतंय ग माझं खूप. अरे सई नाहीये घरी, कुठे गेलं तर? काहीतरी काम होतं तिचं म्हणून बाहेर गेलीये. अगं पण मला काही बोललं नाही, त्या फोन पण नाही केला. असं कसं? अरे गडबडीत राहून गेलं असेल. काय झालं तुला? इतकं वैतागलं काय आहेस तू? ऑफिसमध्ये ना कोणाच्या कामात लक्षच नाहीये. अगं सगळे खूप कन्फ्युज्ड आहे. कोणाला कुठली इन्फॉर्मेशन मागितली ना तर सगळी अर्धवट माहिती देतात मला. काय चाललंय काय माहिती, कोणाला काही क्लॅरिटी. आणि आता मला शांतपणे बसून ना त्या सगळ्या गोष्टी आता सॉल्व्ह करायला लागणार आहे, फिगर आउट करायला लागणार. आणि त्यात आता सई घरी नाहीये म्हणल्यावर माझी आणखी चिडचिड होईल ग. त्या जर असं पुढे असलं ना की असं वाटतं, शांत वाटतं, रिलॅक्स वाटतं, कामावर फोकस करता येतो. पण आता कुठे गेल्यात त्या? तुला काही बोलल्या का? कुठे जाणार आहेत, कधी येणार आहेत काही? पूर्ण मी फोनच करून बघतो यांना. मला सिरियसली यांचं कळत नाही. देवा ऐक ऐक, माझा फोन नको करूस लगेच. ती कुठल्या तरी कामात असेल. तुझा फोन आला म्हणून हातचं काम टाकेल आणि लगेच धावत येईल. ती येईल ना, काम झाल्यावर घरीच येणार आहे ती. तू बस, तुला कॉफी हवी आहे ना, मी आणते करू. मी आणते. आई ऐक ना, तू चहा कर ना. आलं घालून करतेस ना तू तसा, तो आवडतो मला. तू चहा कर, मे बी त्याने डोकं पण थांबेल माझं. बरं बरं, करते मी चहा. मी तोपर्यंत फ्रेश होऊन आलो. हा हो हो. मला इथे बोलून माझा फायदा घेणार होता. एका बाईमध्ये ना खूप ताकद असते. कमजोर समजायचं नाही तिला. एक बाई जर एखाद्या पुरुषाची प्रेमाने वागत असेल ना तर तुझ्या सारख्या नीट प्रवृत्तीच्या माणसासाठी ती दुर्गा पण होऊ शकते. तू पुढे मला आणि माझ्या घरातल्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर संपवून टाकेल तुला. सई तू ना, तू ना, तू वेडी आहेस. तुला ना खरं प्रेम काय ते ओळखताच येत नाहीये सई. हे सगळं मी कोणासाठी करतोय सई? तुझ्यासाठी करतोय, कळत नाही येत ना. आई, सई आल्या नाही का अजून? म्हटलं आले असतील.
तू तोपर्यंत चहा घे. थँक्यू. बाई ग, माझ्या लेकाला ना बायकोशिवाय करमेन असं झालंय अगदी. असं नाहीये. असं नाही तर कसं आहे, चेहरा बघ तुझा. बायको समोर नाही म्हटल्यावर अगदी कावरा भावरा झालायस. अरे ती कुठे गेली मला माहित नाही, पण मी लवकर येते म्हणाली. तुझं हे काम होईपर्यंत येईल ती. बरं मी देवळात जाते. तुला अजून काही हवंय का? नाही काय नको. सई शिवाय. आई. मग येते मी जाऊन. ना हा आरामात. कुठे गेल्या असतील या? काल या वरुणला भेटायला गेल्या होत्या ना? मे बी आज पण तिकडेच गेल्या असतील. वरुणलाच विचारतो डिरेक्टली. हॅलो. हाय वरुण. वरुण सई आहे का तुझ्या बरोबर तिकडे? ताई नाही म्हणजे काल तुझा फोन आला होता ना, आय गेस तुलाच भेटायला आल्या होत्या त्या. सो मला असं वाटलं आज पण परत तुलाच भेटायला तिकडे आल्यात. तुझ्या बरोबर आहेत का? ताई मला भेटायला आली? पण नेमकं असं काय झालंय की ताई जिजूंशी खोटं बोललीये? हॅलो वरुण, सई आहेत का तिकडे विचारतोय. आता जिजूंसमोर ताईची बाजू सांभाळून घ्यावी लागेल, नाहीतर ताई खोटी पडेल. हॅलो हॅलो वरुण, आवाज येतोय ना माझा? हा 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 जिजू, आठवलं मला. काल आहे ना मला ताई म्हणाली होती की ती तिच्या एका मैत्रिणीला भेटायला जाणार आहे. तिची ती मैत्रीण आहे ना इंदोरला असते. ती काही दिवसांसाठी आली आहे ना इकडे, तर कदाचित तिलाच भेटायला गेली असेल आता ताई. हो ओके ओके. बाकी अभ्यास वगैरे कसं सुरू आहे तुझं? हो हो नीट सुरू आहे. परफेक्ट परफेक्ट. ओके देन थँक्स. हा बाय, सी यू. हा बाय बाय. ताई कधीच खोटं बोलत नाही. मग अशी नेमकी काय अडचण आली असेल की ताईला जिजूंशी खोटं बोलून बाहेर जावं लागलं? विक्रम, तू मग तुला काय वाटलं सई? अजून कोण तुझ्या मागे इतक्या वेड्यासारखं अजून कोण लागू शकतं? मला आश्चर्य तर या गोष्टीचं वाटतंय सई की तू मला अजून ओळखलं कसं नाही. सई सई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे का? मी तुला खूप खुश ठेवीन. तू फक्त माझी असते, फक्त माझी. ही प्रेम नाहीये, ही विकृती आहे. सई हे प्रेम आहे, हेच प्रेम आहे. तो देवांश आपल्या प्रेमाच्या मध्ये येतोय, आपल्या दोघांच्या मध्ये येतोय तो. आणि जर मी त्याला आपल्या दोघांमधनं बाजूला चाललं तर काय चुकलं माझं? पुन्हा एकदा सांगतोस, तू माझी आहेस. तू फक्त माझी आहेस सई, आणि माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे. तू फक्त माझी आहेस. तुला का कळत नाहीये? इतक्या साईडला मला नादी लागू नकोस म्हणू. मला मारू नकोस सई, मारू नकोस मला सई. तुला कळत का नाहीये? ऐक ना सई, नको करू सई, सई. सई, 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 सई. का त्रास देतोय? मूर्ख आहेस का तू? का कळत नाहीये तुला? मागे असा त्रास दिला असतास, माझ्या संसारात वीज घालवलंस तू. किती वेळा सांगितलंय मी तुला की माझा तुझ्यावर प्रेम नाहीये, माझं फक्त देवांवर प्रेम आहे. मागे पोलिसात दिला तरी सुद्धा अक्कल आली नाही तुला, मूर्ख माणसा. आणि आपल्या ज्या व्यक्तीवर प्रेम असतं ना, त्याला आपण नेहमी सुखात बघण्याचा प्रयत्न करतो, त्रास देत नाही त्याला कधी. पण तू प्रत्येक वेळेस मला त्रास देत आलायस, घाबरत आलायस, SMS कॉल करून प्रत्येक वेळेस छळलायस तू मला. माझ्या देवांना जर त्या दिवशी काही झालं असतं ना, तर जीव घेतला असता मी तुझा.
पण तू आता सुधारणार नाहीये. तुला या वेळेस पुन्हा एकदा पोलिसात द्यावंच लागेल, तेव्हा तुझी अक्कल ठिकाणावर येईल. वा सई वा. सई मानलं तुला. सई तू ग्रेट मुलगी आहेस. सई तुझ्या जागी दुसरी मुलगी असती ना तर इकडे तिकडे पळाली असती, हात जोडले असते, रडली असती खूप ती. पण सई तू असं नाही केलंस. तू असं नाही केलंस सई. तू माझ्या अंगावर चाल करून आलीस शूर मुलीसारखी, मला मारलं, जोडलंस. हीच क्वालिटी मला तुझी सई आवडते. तू म्हणून ग्रेट आहेस सई. तू शूर आहेस. वा सई वा. सई मजा आली, मला मजा आली. पुन्हा माझ्या वाट्याला गेलास ना तर या वाईट अवस्था करेन तुझी. कर सई कर. ते कर सई. काय कर तू तू तुला मला मारायचंय मारायचंय. थांब थांब एक काम कर. हे घे हे घे हे घे हे घे. मार घे ना. पकड पकड मार ना मला. मार नाही काम करू सई. हे बघ हे बघ. काम करशील तू. तुझ्या या लाजूक हातात नाही सई. असा गळ्यात आप सई. मला मराठी होते. असा गळ्यात आप सई. सई प्लीज असा गळ्यात आप. तुझ्या नाजूक हातात नाही. प्लीज सई प्लीज. सोड. काय करशील सई तू. काय करशील. पोलिसात जाशील, मला ठाक मारशील. फोन करत होतीस ना तू पोलिसात. कर ना कर सई कर. पोलीस मला पकडून घेऊन जाते, जेलमध्ये टाकते, कोर्टात उभं करते, पुराव्या अभावीने सुटे आणि पुन्हा एकदा तुझ्या आणि देवांच्या राशीला येऊन बसेन मी. सई तू माझी आहेस. तू माझी आहेस सई.